नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे महाडीबीटीवरती बिल पेमेंटचे कागदपत्र किंवा बिल देयकाचे कागदपत्र कशा पद्धतीने कोणकोणते कागदपत्र तुम्हाला अपलोड करावे लागतील। प्रत्येक घटकानुसार वेगवेगळे कागदपत्र असतात। तर आजच्या ह्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचनसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल, कागदपत्र अपलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचं जीएसटी बिल वगैरे अपलोड करा म्हणलं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल। त्याच्यासाठी आपलं जे काही ॲग्री लॉगिन आहे त्या ठिकाणी यायचं आहे। इथं आपला जो काही वैयक्तिक शेतकरी फार्मर आयडी नंबर आहे तो आपल्याला टाकायचा आहे। टाकून घेतल्यानंतर तुमचा OTP पाठवा खाली जो काही ऑप्शन दाखवत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यावर तुमच्या आधारला जो काही नंबर लिंक असतो इथं दिलं जातं बघा, OTP यशस्वीरित्या शेतकरी आयडीशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे। तुमच्या आधारला तुमचं जे काही फार्मर आयडी काढत असताना तुम्ही दिलेला होता मोबाईल नंबर, त्या नंबरवर OTP आलेला आहे। तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। OTP आपला आलेला आहे, आपण इथं OTP आता टाकून घेत आहोत। OTP टाकून घेतल्याच्या नंतर OTP तपासा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मग आपला OTP तपासला जाईल आणि आपलं लॉगिन जे काही महाडीबीटी पोर्टलचं लॉगिन आहे ते आपलं लॉगिन इथं होत आहे। आणि झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं तुमचं लॉगिन झाल्यानंतर युअर प्रोफाईल डिटेल्स आर फेस्ड सक्सेसफुली असं दाखवलं जाईल। त्यानंतर इथं कोपऱ्यामध्ये तुम्हाला 100% जर दिसत नसेल तर खाली जात श्रेणीवरती क्लिक करून तुमची जात आणि कास्ट सिलेक्ट करून अपंगत्व सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मग इकडं डाव्या बाजूला चलन अपलोड किंवा DPR अपलोड याच्यावरती क्लिक करून आपलं जे काही बिल पेमेंट आपल्याला बिल देयक अपलोड करायचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यावर इथं पाहू शकता की आपलं कोणत्या घटकासाठी अर्ज झालेला आहे किंवा आपलं कोणतंही आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा असा एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यावर सिलेक्ट डॉक्युमेंटवरती तुम्हाला बिल आहे, त्यानंतर मागणी काम पूर्ण झालेलं आहे आणि सूक्ष्म आले तुमचा जो काही अंतिम आराखडा आहे त्या 3 कागदपत्र अपलोड करायचे। त्यापैकी आपलं बिल पेमेंटवरती क्लिक करून आपलं जे काही बिल आहे ते त्याच्यावर क्लिक करून आपलं जे काही आपण अगोदरच त्याची फाईल वगैरे बनवून ठेवलेली आहे ते 15 KB ते 500 KB मध्ये पाहिजे ते आपण बनवून ठेवलेलं आपलं बिल अपलोड करायचं आहे। त्यानंतर मग ती जे काही त्या बिलावरती GST क्रमांक आहे ज्या दुकानदाराचा, तो GST क्रमांक आपल्याला इथं व्यवस्थित अमाऊंट अगोदर टाकून घ्यायचा आहे। अमाऊंट टाकून घेतल्याच्या नंतर तुमचं GST सहितचं अमाऊंट इथं दाखवलं जाईल, तुमच्या बिल पेमेंटवर शेवटी असतं ते टाकून घ्या। त्यानंतर मग आपल्याला त्यांचा विक्रेत्याचा तिथेच तुम्हाला त्या पावतीवरच GST क्रमांक असतो, तो GST क्रमांक तुम्हाला इथं व्यवस्थित न चुकता टाकून घ्यायचा आहे। कारण की तुम्हाला GST क्रमांकची पावती देणं खूप महत्त्वाचं असतं आणि तो तुमचा GST क्रमांक बरोबर आहे का नाही हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। GST क्रमांक आपण टाकत आहोत आणि टाकल्याच्या नंतर परत एकदा तो GST क्रमांक आपण व्हेरीफाय करून घेणार आहोत। कारण गेल्यानंतर आपला जोडावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मग आपला हा सर्व कागदपत्र अपलोड झाला असं दाखवलं जाईल। परत आपल्याला दुसरा क्रमांक घ्यायचा आहे। सिलेक्ट डॉक्युमेंटमधून आपलं जे काही दुसरं कागदपत्र असेल तर मागणी पूर्ण काम झाल्याचा दाखला त्याच्यावरती क्लिक करून आपलं जे काय असेल ते डाउनलोड करून आपण ठेवलेली फाईलमधून सिलेक्ट करून घ्यायचे, ओपन करून घेऊन ते पण आपल्याला अपलोड करायचं आहे। इथं अपलोड यशस्वीरित्या झालं जाईल। त्यानंतर मग आपलं पुढचं कागदपत्र काय आहे तर सूक्ष्म आराखडा, म्हणजे तुमचा जो काही आलेख असतो त्या टाईपमधला असतो, त्याच्यावर डायग्राम काढलेली असते, तो आराखडा आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि परत तो सिलेक्ट करून आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचा आहे। असं अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला ते पण कागदपत्र इथं दाखवलं जाईल। आणि हे संपूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला जर कागदपत्र आता पाहायचे असतील ते बरोबर झालेत का, तर अपलोड केलेले कागदपत्र पहावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला असं संपूर्ण दाखवलं जाईल तुमचं जे काही कागदपत्र आहे ते बरोबर आहे का चेक करून घ्या। सही वगैरे त्यावर असणं खूप गरजेचं आहे, लाभार्थ्याची सही असावी लागते पेपरवरती। त्याच्यानंतर क्लोज करून प्रत्येक कागदपत्र हे तुम्ही असं बरोबर आहे का नाही त्यावरती अपलोड केलेल्या कागदपत्रावरती क्लिक करून पाहू शकता, आपलं पाहिलेलं आहे आपण। त्यानंतर जर तुमचं एखादं कागदपत्र जर चुकलं असेल, हे पाहू शकता की हा आरेख आहे परंतु याच्यावरती खाली सही इथं दिसत नाही आहे, म्हणून आपल्याला हा कागदपत्र डिलीट करायचा आहे। त्याच्यासमोरच कागदपत्र हटवा जे आहे त्याच्यावरती क्लिक करून खात्री करून आपल्याला हे कागदपत्र तिथून हटवायचं आहे आणि परत आपल्या
त्याच्यामध्ये जाऊन परत सही करून ते कागदपत्र परत आपल्याला अपलोड करून जे काही फाईल आहे तिथून आपल्याला निवडून ते परत आपल्याला अपलोड करायचं आहे. आणि अपलोड झाल्याच्या नंतर आता आपण इथं पाहू शकतो की आपलं कागदपत्र जे काही आहे ते अपलोड झालेलं आहे. त्यावरती परत क्लिक करून आता ते कागदपत्र आपल्याला सही आली का नाही पाहिजे तर त्यावरती परत क्लिक करून खाली तुम्ही इथं येऊ शकता आणि इथे पाहू शकता की इथं आता आपण सही करून अपलोड केलेलं आहे. हे संपूर्ण झाल्याच्या नंतर खाली एक चेक बॉक्स आहे, सूक्ष्म सिंचनासाठी माझी निवड झालेल्या क्षेत्रावर मागील 7 वर्षांमध्ये सूक्ष्म सिंचन घटकासाठी कोणत्याही शासनाकडून लाभ घेतलेला नाही. त्यावरती चेकबॉक्स क्लिक करा आणि जतन करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला खात्री आहे का आपल्याला सबमिट करायचं आहे म्हणून असं दाखवलं जाईल. ओकेवरती क्लिक करा. कागदपत्र यशस्वीरित्या जतन केले असं दाखवलं जाईल आणि इथून बिल देयकमध्ये इथं कुठलंही कागदपत्र आता नाही, म्हणजे आपण लॉग इन केलेल्या सदर शेतकरी क्रमांकाशी कुठलंही कागदपत्र अपलोड बिल करायचं राहिलेलं नाही असं तर अशा पद्धतीनं तुम्हाला कागदपत्र अपलोड करत असताना तुमच्याकडं एक ज्यांच्याकडून तुम्ही पाईप खरेदी केली असतील, ठिबक खरेदी केलं असेल त्यांच्याकडनं GST बिल, त्यानंतर काम पूर्ण झाल्याचा एक प्रमाणपत्र त्यांनी देतात आणि एक आरेख असतो, तो आरेख तुम्हाला दिला जातो. असे 3 कागदपत्र तुम्हाला आता इथं अपलोड करणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं आपण अपलोड केली सविस्तर माहिती पाहिलेली आहे. अशाच पद्धतीनं जर तुमचे कागदपत्र अपलोड करायचे राहिले असतील तर नक्की अपलोड करून घ्या. अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं, आपण ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.